आरोग्याच्या ठिकाणी सांगून ठेवले. त्यांनी त्या ठिकाणी स्वच्छ विठ्ठलाचा पुरस्कारही घेतलेला आहे. अशा या त्यांच्या कार्य करत असताना त्यांना कुठे काय अडचण आली तर आम्ही आधी होतो ना आणि पुढे येणार आहे. त्यांनी काही कुठल्या गोष्टीची काळजी करू नये. त्यांना या समाज कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सगळेजण इथं तुमच्या युवा संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शंकर उभाळे त्यांनी आजपर्यंत केलेलं कार्य 9 वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलं. आंदोलन असो, अत्याचार झाला असो, म्हणजे स्वतः जातीने उभं राहून सगळं काम पाहणं, सर्वांना संघटित करून सर्व आज जी काय त्यांनी बांधणी केली त्या बांधणी करून ते काय तिथं आज उपस्थित आहे. हे म्हणजे खंड साहेब त्यांच्या समोर असतात. दिवसायुवा संघटनेचे आज कार्य म्हणजे बघितलं तर भरपूर कार्य एवढे कार्य त्यांनी केलेले. त्या कार्याला आमदार पुढे असं सुमेध पुढे कार्याचं चालू राहूया आणि चांगली कामं त्यांच्या हातात होत्या. त्या हाताला भरपूर समितीच्या तर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आज आपण भीमशाही युवा संघटना महाराष्ट्राच्या या सामाजिक संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलो. माझ्या साप्ताहिक सामाजिक संघटनेच्या वतीनं मी भीमशाही युवा संघटनेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच भीमशाही युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवशंकरजी उभाळे साहेब, आपण सर्व यांना आपण ओळखतो. त्यांचं काम, त्यांची संघटना गेल्या 9 वर्षापासून पुणे जिल्हा पिंपरी शहर या ठिकाणी कार्यरत आहे. शोषित पीडित घटकांना न्याय देण्याचं काम, अन्याय अत्याचाराच्या विरोधात ते कायम उभे असतात. तसेच आंदोलन मोर्चे सामाजिक कामामध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यांनी यापुढे 9 वर्ष संघटनेला झाले. यापुढे सुद्धा त्यांची संघटना वाढीस त्यांनी जास्त प्रमाणात काम करावे एवढीच मी माझ्या साप्ताहिक सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सक्रिय असणारे शहरातील आमचे सहकारी मित्र सन्माननीय सुरजी गायकवाड यांना विनंती आपण आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. असे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आहे. त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि आज भीमशाही युवा संघटना यांचा 9वा वर्धापन दिन आहे. भीमशाही युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र शिवशंकरजी उभाळे हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने विविध विषयांवरती विविध आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या सर्व पक्ष संघटना यांच्या सातत्याने समन्वय साधत विविध प्रश्नांवर आजपर्यंत भीमशाही युवा संघटनेच्या माध्यमातून लढत आलेली आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळात देखील असेच अविरतपणे लढण्याचं काम त्यांच्या माध्यमातून तसेच भीमशाही युवा संघटनेच्या माध्यमातून हो अशी मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी भीमशाही युवा संघटना तसेच शिवशंकर उभाळे यांच्या कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.